श्री स्वामी समर्थ. शुभ गुरुवार. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज गुरुवार आहे, गुरूंचा दिवस, स्वामींच्या कृपेचा दिवस. आणि आजचा हा संदेश साधा नाही आहे. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ अचानक उघडला असेल, पण हे योगायोग नाही. स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. आजचा विषय आहे की आज गुरुवारी काहीही करून हा संदेश ऐक. ज्यांनी तुला दूर केलं, दूर लोटलं, ज्यांनी तुझा विश्वास तोडला, तेच तुझ्या मागे मागे करतील. स्वामी भक्तांनो, कधी असा काळ आला आहे का जेव्हा तुम्ही एखाद्यावर मनापासून विश्वास ठेवता, मनापासून प्रेम करता, त्यांच्यासाठी सर्व काही केलं, पण वेळ आली की तेव्हा त्यांनी लगेचच तोंड फिरवलं आणि ते लोक तुम्हाला सोडून गेले. त्या क्षणी मन तुटतं, दुखतं, आतून खूप वेदना होतात आणि एकच प्रश्न मनात फिरत राहतो की मी इतका चुकीचा होतो का? तर स्वामी भक्तांनो, पण इथेच स्वामी समर्थांचा खरा उपदेश सुरू होतो. स्वामी म्हणतात, तू चुकीचा नव्हतास, तू फक्त प्रामाणिक होतास. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रामाणिक माणूस कधीच हरत नाही, त्याला फक्त वेळ लागतो. आज तुम्हाला सोडून गेलेले लोक, आज तुमच्याकडे दुर्लक्ष करणारे लोक, हे तुमच्या आयुष्याचा शेवट नाही, हे फक्त एकच टप्पा आहे. स्वामी सांगतात, ज्यांना मी वर न्यायचं ठरवतो त्यांना आधी एकटं चालायला शिकवतो. आज तुम्ही एकटे आहात, आज तुम्हाला कोणी साथ देत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमजोर आहात, कमी आहात आणि त्यावरून तुम्ही स्वतःला कमी देखील लेखता. याचा अर्थ असा आहे की स्वामी तुम्हाला मजबूत बनवत आहेत. स्वामी भक्तांनो, ज्यांनी तुमचा विश्वास तोडला ते तुमचं नुकसान करत नाहीत, तर ते फक्त त्यांची खरी ओळख दाखवतात, त्यांची खरी लायकी दाखवतात आणि तुम्हाला एक मोठा धडा शिकवतात. स्वामी म्हणतात, ज्यांनी तुला सोडलं ते तुझ्यासाठी नव्हतेच. आज तुम्हाला वाटतं ते परत येतील का आणि तुम्ही त्यांची वाट पाहत राहता. हो, येतील, पण कधी येतील माहीत आहे? जेव्हा तुम्ही पुढे जाल, जेव्हा तुमच्याकडे खूप पैसा येईल, तुम्ही यशस्वी व्हाल आणि जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध कराल. तर स्वामी भक्तांनो, आज जे लोक तुम्हाला इग्नोर करतात, उद्या तेच लोक तुमचं अटेन्शन मागतील. आज जे लोक तुम्हाला सोडून गेले, उद्या तेच लोक तुमच्या मागे मागे येतील. हा नियम आहे वेळेचा. स्वामी सांगतात, वेळ सर्वांना उत्तर देते. तुम्हाला स्वतःला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्हाला कोणाला काही दाखवण्याची सुद्धा गरज नाही. तुमचं काम फक्त एकच राहील, ते म्हणजे शांत राहून तुमचं कर्म करत राहा. तर स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं मौन हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर असेल. तुम्ही जितके शांत राहाल तितकं तुमचं यश मोठं होईल. स्वामी म्हणतात, तू बोलू नकोस, तुझं काम बोलू दे. आज तुम्ही मेहनत करत आहात, कोणी पाहत नाही, पण उद्या तुमचं यश इतकं मोठं होईल की सगळे पाहतील. स्वामी भक्तांनो, जेव्हा ते लोक परत येतील ज्यांनी तुम्हाला सोडलं होतं, तेव्हा काय कराल? राग धरणार की त्यांना माफ करणार? तर स्वामी सांगतात, क्षमाशीलता हीच खरी ताकद आहे. म्हणून तुम्ही त्यांना माफ करा, कारण त्यांनी तुम्हाला मजबूत बनवलं आहे. थोडं का होईना तुमच्या या यशामागे त्यांचाही हात आहे. भक्तांनो, आज गुरुवारी एक छोटासा नियम करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा. मनात कोणावरही राग द्वेष ठेवू नका आणि फक्त एक वाक्य बोला की स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. तुम्हाला लगेच बदल दिसणार नाही, पण हो, हळूहळू तुमचं मन शांत व्हायला लागेल, तुमचा आत्मविश्वास वाढायला लागेल आणि तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे, फक्त तू हार मानू नकोस. स्वामी भक्तांनो, जेव्हा मन खूप दुखतं, जेव्हा विश्वास तुटतो, जेव्हा कोणीच समजत नाही, कोणालाही आपल्याला समजूनच घ्यायचं नसतं, तेव्हा एकदा डोळे शांत बंद करा आणि मनापासून बोला की स्वामी मला सोडू नका, माझ्या पाठीशी असे सदैव उभे राहा. आणि मग बघा, तुमच्या मनात एक वेगळी शांतता येईल, पॉझिटिव्हिटी येईल, कारण स्वामी तुमच्या सोबत आहेत. ते तुम्हाला पाहत आहेत, ते तुमचं दुःख समजत आहेत आणि योग्य वेळ आल्यावर
ते तुम्हाला इतकं उंच नेतील की जे लोक तुम्हाला सोडून गेले तेच तुमच्या मागे मागे येतील. स्वामी समर्थ महाराज की जय. जर हा संदेश तुमच्या मनाला थोडासा जरी स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओसाठी लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जर एखाद्या व्यक्तीनं तुमचा विश्वासघात केला असेल तर ही एक छोटीशी कमेंट तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकते, कारण तुमची श्रद्धा तुमचं आयुष्य बदलू शकते. तर स्वामी भक्तांनो, आपण सगळे इथं एकत्र येतो कारण आपल्या मनात एकच भावना आहे, ती म्हणजे स्वामींवरची श्रद्धा, स्वामींवरचा विश्वास. आज तुम्ही हा संदेश ऐकला, कदाचित तुमच्या मनाला थोडासा आधार मिळाला असेल, कदाचित तुम्हाला वाटलं असेल की कोणीतरी मला समजतंय. स्वामी भक्तांनो, हेच आमचं ध्येय आहे, प्रत्येक अशा मनापर्यंत पोहोचायचं जे शांततेच्या शोधात आहेत, जे स्वामींच्या कृपेची वाट पाहत आहेत. पण हे सगळं करताना तुमचा एक छोटासा सपोर्ट आमच्यासाठी खरंच खूप मोठा असणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे संदेश तुमच्यासाठी उपयोगी आहेत, तुमच्यासाठी काहीतरी आधार देणारे आहेत, जर तुम्हाला वाटत असेल की अशा आणखी व्हिडिओंना तुमचं आयुष्य बदलू शकतं, तर तुम्ही आमच्या या परिवाराचा भाग नक्कीच बनू शकता, आमच्या चॅनलचे मेंबर बनू शकता. तुमचा हा छोटासा निर्णय आमच्यासाठी खरंच खूप मोठी ताकद असणार आहे आणि आम्हाला अजून जास्त लोकांपर्यंत स्वामींचा संदेश पोहोचवायला मदत करतो. भक्तांनो, हे फक्त एक चॅनल नाही, तर हा एक परिवार आहे जिथे प्रत्येकजण एकमेकांसाठी प्रार्थना करतो. जर तुमचं मन सांगत असेल तर आजचा या परिवारात सामील व्हा. स्वामी समर्थ महाराज की जय. तुमचा विश्वास आमची ताकद आहे. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच आमची मेंबरशिप ॲड करा. आणि स्वामी भक्तांनो, तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर स्वामींची कृपा सदैव राहो, हीच आमच्या या चॅनलकडून स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.